विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, मी ऑलरेडी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं तर ITI इन्स्ट्रक्टर CBT 2 एक्झामसाठी आपण 4000+ MCQ बघणार आहोत. तर लक्षात घ्या, हे MCQ सिरीजमधील ही टेस्ट क्रमांक 01 आहे. आजच्या टेस्टमध्ये आपण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. लक्षात घ्या, प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन देणार आहेत आणि काय करणार आहे मी की एक्सप्लेनही करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण की एक्सप्लेन करता करता पुढे जाऊयात. फक्त प्रश्न आणि उत्तर जर घेतलं तर पर्टिक्युलर प्रश्न लक्षात राहील, परंतु एक्सप्लेनेशन जर घेतलं तर लक्षात घ्या त्यावरून 3 ते 4 प्रश्न तयार होऊ शकतात. त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा आणि लक्षात घ्या, जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे, तसेच जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, द इन्स्ट्रुमेंट used for scribbling lines parallel to the edge of the work and finding the center of cylindrical work is known as. तर काही विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल की ही जी टेस्ट सिरीज आहे ती मेनली कोणासाठी आहे. तर लक्षात घ्या, मी काल जो व्हिडिओ अपलोड केला होता, लक्षात घ्या फिटर या ट्रेडला जर मी बेंचमार्क केलं तर लक्षात घ्या फिटरचा जो सिलेबस आहे तो खूप साऱ्या ट्रेडमध्ये कॉमन आहे. जसे की किती 11 ट्रेडमध्ये कॉमन आहे. तर त्या 11 ट्रेडचे सर्व विद्यार्थी ही टेस्ट सिरीज बघू शकतात. थंबनेलवरही तुम्ही बघितलं असेल, जसे की फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, ग्राइंडर, शीट मेटल वर्कर असे विद्यार्थी देखील या ट्रेडला जे अप्लाय करणार आहेत ते देखील विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ नक्कीच बघू शकतात. तर लक्षात घ्या, द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर स्क्रिबलिंग लाईन्स पॅरलल टू द एज ऑफ द वर्क अँड फॉर फाइंडिंग द सेंटर ऑफ सिलेंड्रिकल वर्क इज नोन ॲज. तर विद्यार्थी मित्रांनो थोडं डोकं चालवा. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेमाफ्रोडाइट कॅलिपर. तर लक्षात घ्या, कॅलिपरचे 4 टाईप दिले, त्यापैकी कोणता कॅलिपर यूज केला जातो तो हेमाफ्रोडाइट कॅलिपर. तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो लगेचच त्याची काय करूयात, छायाचित्र बघूयात, इमेज बघूयात, म्हणजे कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल. हा हेमाफ्रोडाइट विद्यार्थी मित्रांनो कॅलिपर आहे. जर तुम्हाला अशी इमेज दिली आणि जरी विचारलं की हा कॅलिपर कोणता, तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. द हेमाफ्रोडाइट कॅलिपर हॅज 1 कर्व्ड लेग. आपण बघू शकतात एक कर्व्ड लेग असतो अँड 1 स्ट्रेट leg which contains scriber point. It is used for scribing line parallel to an edge or locating center of the round workpiece. ठीक आहे, आय नो. आता हा हेमोफ्रोडाइट कॅलिपर बद्दलची अधिकची माहिती तुमच्या लक्षात राहिली असेल. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर PDF देखील मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून देईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अँगल मेड बाय अप्पर टेपर सरफेस ऑफ चिझेल पॉईंट अँड द लाईन परपेंडिक्युलर टू द पॉईंट मेटल सरफेस विच टिप टचेस इज नोन ॲज. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटेल, पण मी जेव्हा एक्सप्लेन करेल ना तर तो प्रश्न नक्कीच तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. तर त्यांचं म्हणणं काय की द अँगल मेड बाय द अप्पर टेपर सरफेस ऑफ द चिझल पॉईंट अँड द लाईन परपेंडिक्युलर टू द पॉईंट ऑफ मेटल सरफेस विच टीप टचेस, याला काय म्हणतात. म्हणजे हा जर मी चिझेल घेतला, बरोबर, हा चिझेलचा काय झालं विद्यार्थी मित्रांनो, एक लाईन काढली, तर त्याच्या आणि लाईन परपेंडिक्युलर पॉईंट याच्यामध्ये जो अँगल झाला आहे त्याला काय म्हणतात. तर आपण बघू शकतात त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट अँगल म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सॉरी रेक अँगल आहे. हा पॉईंट अँगल या ठिकाणी आहे. हा जो अँगल आहे तो कोणता अँगल आहे, तर रेक अँगल आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. ही इमेज लक्षात ठेवा, बरोबर. रेक अँगल, त्यानंतर अँगल ऑफ इन्क्लिनेशन लक्षात ठेवा, क्लिअरन्स अँगल लक्षात ठेवा, त्यानंतर पॉईंट अँगल लक्षात घ्या, अल्फा बीटा गॅमा लक्षात ठेवायचा आहे. हा जो अल्फा आहे तो क्लिअरन्स अँगल आहे, हा जो बीटा आहे तो पॉईंट अँगल आहे आणि हा जो आहे तो रेक अँगल असणार आहे. तर तुम्हाला मी PDF उपलब्ध करून देईल, म्हणजे तुम्हाला लिहायची काही गरज नाही, किंवा जो सेम व्हिडिओ आहे ना तो वारंवार जर बघितला तरी तुमच्या लक्षात राहून जाईल. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन क्रमांक 3, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ॲडव्हान्टेज ऑफ चेन ड्राईव्ह. चेन ड्राईव्हचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे. 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा. चेन ड्राईव्ह आर नॉट कॉम्पॅक्ट, चेन ड्राईव्ह विथस्टँड heat, dirt and weather exposure when properly lubricated, cannot absorb shock, cannot useful for low speed and high load transmission. तर विद्यार्थ्यांनो ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत चेन ड्राईव्हचा, सोपा आहे. चेन ड्राईव्ह विथस्टँड हीट, डर्ट अँड वेदर एक्सपोजर व्हेन प्रॉपरली लुब्रिकेटेड. तर याच अनुषंगाने काय करूयात, आता अधिकची माहिती बघून घ्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ चेन ड्राईव्ह बघून घ्या एक एक. ॲज नो स्लिप टेक्स प्लेस ड्युरिंग दी चेन ड्राईव्ह, इट मे बी यूज फॉर बोथ लॉंग as well as short distances. It gives high transmission efficiency. It can be operated under adverse pressure, temperature. It transmits more power than belt chain. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात. To convert the linear motion of the plunger of dial test indicator to the rotary motion of the pointer, which one of the following mechanism is used. तर पहिल्यांदा आता डायल टेस्ट इंडिकेटर आला आहे. तर डायल टेस्ट इंडिकेटर काय असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर बघू शकतात इमेजमध्ये ही डायल टेस्ट इंडिकेटर आहे. या ठिकाणी मॅग्नेटिकल टूल होल्डर असतो.
सेन्सर बटन आहे, इंडिकेटर पॉइंटर आहे, बिझेल आहे, टूल पोस्ट आहे, टूल माउंटिंग होल्डर आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, रॅक अँड पिनियन मेकॅनिझम हे डायल टेस्ट इंडिकेटरमध्ये यूज केलं जातं. 3 गोष्टी लक्षात ठेवा. डायल टेस्ट इंडिकेटरमध्ये रॅक अँड पिनियन मेकॅनिझम यूज करता आणि काय करतं ते तर लिनियर मोशनला रोटरी मोशनमध्ये कन्वर्ट करायचं काम करतं. The principle of the gear and pinion is that movement of the plunger will be multiplied the series of gears and pinion and indicated on the main scale on the dial by the indicated needle. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात. कॉल्किंग अँड फुलरिंग आर दी ऑपरेशन मेक रिवेटेड जॉईंट काय फ्लेक्झिबल, स्ट्रॉंग, रस्टप्रूफ की लीक प्रूफ. विद्यार्थी मित्रांनो, डोक्याला चालना द्या. सुरुवातीला आपण गेसही करत चला, म्हणजे काय होईल की असं जर गेस केलं, मेंदू जर चालू ठेवला तर तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्कीच मदत होईल. तर कॉल्किंग अँड फुलरिंग आर दी ऑपरेशन मेक रिवेटेड जॉईंट लीक प्रूफ. बरोबर. आता ही प्रोसिजर कशी असते बघून घ्या. हा रिवेट आहे, रिवेटचा डी डायमीटर आहे. हा जो पार्ट आहे त्याला आपण हेड म्हणतो, जो खालचा पार्ट आहे त्याला बॉडी किंवा शँक म्हणतो आणि खालच्याला आपण टेल म्हणतो. बरोबर. जेव्हा 2 पार्ट जॉईन करायचे असतात तर हे अशा पद्धतीने फॉर्मिंग डायमध्ये ठेवलं जातं. एक फॉर्मिंग डाय आहे, एक बॅकअप डाय आहे. ह्या 2 प्लेट जॉईन करतो रिवेटच्या साहाय्याने. तुम्ही जेव्हा प्रेस कराल तर ॲटोमॅटिकली ह्या 2 प्लेट जॉईन होऊन जातील. आता कॉल्किंग आणि फुलरिंग म्हणजेच काय, टू ऑब्टेन द लीक प्रूफ जॉईंट द एजेस ऑफ प्लेट टू बी जॉईंट अँड दी रिवेटेड हेड्स आर फोर्स टुगेदर बाय कॉल्किंग अँड फुलरिंग ऑपरेशन. पुढे बघूयात, क्वेश्चन क्रमांक 6 बघायचा आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ गुड लुब्रिकंट. तर चांगल्या लुब्रिकंटची खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी नाही आहे. नो चेंज इन दी विस्कोसिटी ड्यू टू व्हेरिएशन इन टेम्परेचर, रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन दी मेटिंग पार्ट्स, टेक अप दी सरफेस प्रेशर बिटवीन दी स्लाइडिंग पार्ट्स की बिकम थिकर आफ्टर प्रोलॉंग्ड यूज. तर विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करू शकतात. तर कोणती प्रॉपर्टी नाही आहे तर बिकम थिकर आफ्टर प्रोलॉंग्ड यूज ही चांगल्या लुब्रिकंटची प्रॉपर्टी नाही आहे. तर कॅरेक्टरिस्टिक बघून घ्या गुड लुब्रिकंट ऑइलच्या. हाय विस्कोसिटी इंडेक्स, हायड्रॉलिक स्टॅबिलिटी, डिमल्बिलिटी, डिझायर्ड फ्लॅश पॉईंट अँड फायर पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7 बघून घेऊयात. काय आहे, द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ स्टील बार ऑफ द एक्सपेन्स ऑफ इट्स विड्थ ऑर द थिकनेस ऑर द बोथ, याला विद्यार्थ्यांनो काय म्हणतात. सोपं आहे. हे जे ऑपरेशन असतं त्याला आपण स्वॅगिंग ऑपरेशन असे म्हणतो. तुम्ही स्वॅगिंग ऑपरेशन बघू शकतात. 2 प्रकार दिले आहेत मी. इनफीड स्वॅगिंग आहे, या पद्धतीने फीड होतंय, आणि इथं काय आहे की प्लंज स्वॅगिंग आहे. आपण छायाचित्र बघू शकतात. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या. स्वॅगिंग इज ऑल्सो नोन ॲज रोटरी स्वॅगिंग ऑर अँड रॅडियल फोर्जिंग. uses external hammering to reduce the diameter or produce taper or points on the round bars of tubes. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करून द्या. नेक्स्ट, द प्रोसेस ऑफ ॲक्युरेट सायझिंग अँड फिनिशिंग ऑफ ड्रिल्ड होल इज नोन ॲज. तर त्याला विद्यार्थ्यांनो आपण काय म्हणतो, थोडं डोकं चालवायचा प्रयत्न करा. टॅपिंग म्हणतो, रिमिंग म्हणतो, ट्रिपनिंग म्हणतो की काउंटर सिंकिंग म्हणतो. तर लक्षात घ्या, जी प्रोसेस असते ॲक्युरेट सायझिंग आणि फिनिशिंग करण्याची त्याला आपण रिमिंग म्हणत असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. तर याच अनुषंगाने मी तुम्हाला आता बाकीचे ड्रिलिंग ऑपरेशन दाखवतो. सुरुवातीला बघू शकतात हे ड्रिलिंग ऑपरेशन आहे. या ठिकाणी बोरिंग ऑपरेशन आहे, यानंतर रिमिंग ऑपरेशन आहे, टॅपिंग ऑपरेशन आहे, त्यानंतर स्पॉट फेसिंग आहे, काउंटर सिंकिंग आहे आणि काउंटर बोरिंग हे ऑपरेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जसे व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो होतो, प्रश्नच फक्त बघून चालणार नाही. प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकचीही माहिती बघत आपण पुढे जाऊयात, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ITI इन्स्ट्रक्टरचा सिलेबस नवीन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा मी विद्यार्थ्यांनो प्रयत्न करत आहे. जर काही चूक झाली तर कृपया माफ करावी, आणि जर तुमचे काही सजेशन असतील त्याही तुम्ही खाली कमेंट करू शकतात. तर रिमिंग इज अन ऑपरेशन ऑफ फिनिशिंग ऑलरेडी ड्रिल्ड होल. Material removal in rimming is negligible. The tool used for rimming operation is called the rimmer. ठीक आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 9 बघूयात. The operation of making cone shaped enlargement at the end of the hole to provide recess for the flat head screw fitted into the hole, याला आपण काय म्हणतो. तर वरची जर तुम्ही डायग्राम बघितली असती तर लक्षात घ्या, काउंटर सिंकिंग. बरोबर. जर तुम्हाला जे होलचं जे वरचं टोक आहे ते जर तुम्हाला कोनिकल जर बनवायचं असेल तर ते जे ऑपरेशन असतं त्याला आपण काउंटर सिंकिंग म्हणतो. जर तुम्हाला असं स्क्वेअर टाईप जर वरचा हेड बनवायचा असेल तर त्याला आपण काउंटर बोरिंग म्हणतो. हे कशासाठी करतो, जेव्हा तुम्ही एखाद्या होलमध्ये काय म्हणता येईल की बोल्ट त्या ठिकाणी टाकता, तर लक्षात घ्या काही बोल्टचा शेप कसा असतो, अशा पद्धतीचे काही बोल्ट असतात, काही स्क्वेअर टाईप बोल्ट असतात. तर ते त्या रिसेसमध्ये बसावे याकरता हे ऑपरेशन केलं जातं. हे जे वरचं भाग आहे तो जर
प्लेन करायचं असेल तर स्पॉट फेसिंग हे ऑपरेशन केलं जातं. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 9 आपण ऑलरेडी बघितला आहे, काउंटर सिंकिंग. लक्षात घ्या, इट इज ऑपरेशन ऑफ मेकिंग द एंड ऑफ द होल इन टू द कोनिकल शेप युझिंग द काउंटर सिंकिंग टूल मे ऑल्सो बी एम्प्लॉयड फॉर डिबरिंग दी होल्स. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10 बघून घेऊयात. द चार्ज फेड इन टू दी ब्लास्ट फर्नेस. जे ब्लास्ट फर्नेसमध्ये जो आपण मेल्ट केलेला त्या ठिकाणी टाकतो तर त्याला आपण काय म्हणतो, असा हा सोपा प्रश्न आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, थ्रोट. जो थ्रोट असतो त्यामध्ये आपण चार्ज फेड करत असतो. द बर्डन सरफेस ॲट दी टॉप ऑफ दी ब्लास्ट फर्नेस. तर तुम्ही जर बघितलं तर लक्षात घ्या, चार्ज काय आहे, आयर्न ओर, कोक, लाईमस्टोन. हा जो पार्ट आहे ना त्याला आपण काय म्हणतो, थ्रोट म्हणतो. या ठिकाणी ते जे आपल्याला मेल्ट करायचं आहे ते आपण मटेरियल या ठिकाणी टाकतो. एवढं डिटेलिंगमध्ये जायचं नाही. तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. पुढचा क्वेश्चन आहे, देअर इज अ निगेटिव्ह एरर. लक्षात घ्या, निगेटिव्ह एरर आहे कशामध्ये, 0.03 mm इन अ मायक्रोमीटर. इफ द मायक्रोमीटर गिव्स द रीडिंग 40.53 mm देन व्हॉट विल बी द ॲक्युरेट रीडिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहेत. या प्रश्नाचं फक्त उत्तर बघून घ्या आधी. 40.56 mm ही उत्तर आहे. तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता, लक्षात घ्या. फॉर निगेटिव्ह एररसाठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. ॲक्च्युअल रीडिंग काय असते, मायक्रोमीटर रीडिंग अधिक निगेटिव्ह एरर. मग काय करायचं, मायक्रोमीटर रीडिंग होती 40.53, त्याच्यामध्ये निगेटिव्ह एरर ॲड करून टाका. तर उत्तर सोपं आहे, 40.56. इतकं विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. फक्त हा फॉर्म्युला लिहून घ्या. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 12 बघूयात. चूज अ ड्रिलिंग मशीन फॉर अ ड्रिलिंग मल्टिपल होल्स ऑफ लार्ज डायमीटर. तर आपण त्या ड्रिलिंग मशीनला काय म्हणू, सेन्सिटिव्ह बेंच ड्रिलिंग मशीन, पिलर ड्रिलिंग मशीन, कॉलम ड्रिलिंग मशीन की रॅडियल ड्रिलिंग मशीन. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, त्याला आपण रॅडियल ड्रिलिंग मशीन ऑपरेशन म्हणतो. म्हणजेच काय की ड्रिलिंग मल्टिपल होल्स ऑफ लार्ज डायमीटर. मोठ्या डायमीटरचे जर तुम्हाला होल तयार करायचे असतील मल्टिपल, तर आपण रॅडियल ड्रिलिंग मशीन म्हणतो. रॅडियल ड्रिल मशीन बघून घ्या. आता हा टेबल आहे, यावर तुम्हाला काय जॉब फीड करायचा आहे. हा स्पिंडल आहे. लक्षात घ्या, हा कॉलम आहे. कॉलम म्हणजे काय, जसं घराला कॉलमवर आपल्या सर्व भिंती राहतात तसा हा कॉलम म्हणजे काय आहे की पूर्ण त्याचा स्तंभ आहे. या ठिकाणी रॅडियल आर्म आहे. रॅडियल आर्म काय होतो, एक तर वर खालीही जातो आणि असा गोल सुद्धा फिरतो, बरोबर. त्याच पद्धतीने या ठिकाणी फीड हँडव्हील आहेत, म्हणजे त्याला पुढे पाठीमागे तुम्ही करू शकतात. त्यानंतर हा ड्रिल हेड आहे. त्यानंतर मोटर फॉर स्पिंडल आहे. त्यानंतर मोटर फॉर एलिव्हेटिंग स्क्रू आहेत, म्हणजे मोटरच्या साहाय्याने गोल फिरू शकतो. त्यामुळे त्या दोन ठिकाणी मोटर लावलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही ड्रिल बघू शकतात. या ठिकाणी टेबल आहे आणि हा बेस आहे. आपल्याला हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. आता रॅडियल ड्रिलिंग मशीनबद्दल अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, इट इज द लार्जेस्ट अँड मोस्ट वर्सटाईल यूज्ड फॉर ड्रिलिंग मीडियम टू लार्ज अँड हेवी वर्क पीस. इट कॅन बी रॅडियली adjusted around the column in any position over the work to get the different size and the shape of the work. मी तुम्हाला ऑलरेडी म्हणालो की कॉलमच्या जिथे ऑलरेडी जो आहे रॅडियल आर्म तोही वर खाली आणि फिरू शकतो. तसेच ड्रिल हेड सुद्धा पुढे पाठीमागे होऊ शकतो. म्हणजे खूप सारे जॉब जागेवर राहील, परंतु आपला जो ड्रिल पीट आहे ना तो पुढे पाठीमागे गोल कसाही फिरू शकतो. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 13 बघूयात. बाय स्मेल्टिंग आयर्न ओर वी गेट. आयर्नला स्मेल्ट केल्यानंतर आपणाला काय भेटतं, तर लक्षात घ्या, पिग आयर्न आपणाला भेटते. अधिकची माहिती बघून घ्या. तर चारकोल अँड अँथ्रासाइट हॅव ऑल्सो बीन यूज्ड ॲज अ फ्यूल. पिग आयर्न इज द इंटरमिडिएट प्रोडक्ट ऑफ स्मेल्टिंग आयर्न ओर विथ अ हाय कार्बन फ्युअल सच ॲज कोक, युजली विथ लाईमस्टोन ॲज अ फ्लक्स. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 बघूयात. द हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील to obtain softness, improved machinability, increased ductility, to relieve internal stresses and refine grain size. याला आपण काय म्हणतो, लक्षात घ्या. फिटरचा जो सिलेबस बघितला त्यामध्ये हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आहेत. तर हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस ही विद्यार्थ्यांनो जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तर मटेरियल सायन्समध्ये येतं आणि मटेरियल सायन्समध्ये हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. हीट ट्रीटमेंट प्रोसेस हा इंडिव्हिज्युअली एक मोठा चॅप्टर आहे. तो जर शिकवायला जर गेलो तर 1 तास लागणार आहे. त्यापेक्षा क्वेश्चनच्या साहाय्याने आपण तो टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करूयात. ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असतील त्या तुम्ही लक्षात ठेवा फक्त. तर लक्षात घ्या, ही जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, तर ॲनेलिंग म्हणतो. हीच फक्त गोष्ट लक्षात ठेवा. ॲनेलिंग म्हणजेच काय की द हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील टू ऑब्टेन सॉफ्टनेस, इम्प्रूव्ह मेशनेबिलिटी, इन्क्रीज डक्टिलिटी, टू रिलीव्ह इंटरनल स्ट्रेसेस अँड टू रिफाईन ग्रेन साईज, याला आपण ॲनेलिंग म्हणत असतो. मी अपकमिंग डेजमध्ये जे असे इंडिव्हिज्युअल टॉपिक आहेत ना, माझ्याकडे नोट्स ऑलरेडी रेडी आहेत. मी त्यावर देखील विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आणेल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. द साईज ऑफ एन इंजिनियर्स व्हाईस इज स्पेसिफाईड बाय. इंजिनियर व्हाईसलाच आपण बेंच व्हाईस म्हणतो. तर बेंच व्हाईसचे जे स्पेसिफाईड आपण कशा पद्धतीने करतो, डायमीटर ऑफ द हँडल, हँडलच्या डायमीटरने, विड्थ ऑफ द जॉ, गॅप बिटवीन द जॉ की लेंथ ऑफ द स्पिंडल. विद्यार्थ्यांनो डोकं चालवा.
तर आपण स्पेसिफाईड कशाने करतो, तर विड्थ ऑफ द जॉ. या ठिकाणी बघू शकतो आपण काय आहे, हा जो व्हाईस आहे, बेंच व्हाईस जो आहे तो काय केला आहे की टेबलला फिक्स केला आहे, बरोबर. हा फिक्स्ड जॉ आहे, हा जो आहे तो मुव्हेबल जॉ आहे, तो पुढे पाठीमागे होऊ शकतो, बरोबर. आणि या ठिकाणी विड्थ ऑफ जॉ आहे म्हणजे जेवढी विड्थ असेल तेवढं काय असेल विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिकेशन त्या बेंच व्हाईसचं असणार आहे. बेंच व्हाईसबद्दल अधिकची माहिती बघून घ्या. लक्षात घ्या, बेंच व्हाईस इज अ पर्टिक्युलर अटॅच डायरेक्टली टू अ वर्क बेंच टू होल्ड द वर्कपीस ड्युरिंग द ऑपरेशन सच एज सॉविंग, प्लॅनिंग अँड ड्रिलिंग ऑपरेशन. पुढे जायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 16 बघूयात. स्क्रायबर्स आर मेड ऑफ. स्क्रायबर हे कशापासून बनलेले असतात, तर लक्षात घ्या, हे जे स्क्रायबर असतात ते हाय कार्बन स्टीलपासून बनलेले असतात. इट कन्सिस्ट ऑफ कास्ट आयर्न बेस ऑन द सेंटर ऑफ विच स्टील रॉड. ठीक आहे. आता हे मी तुम्हाला स्क्रायबरचे काही प्रकार दिले आहेत, बघून घ्या. सिंगल पॉईंट पॉकेट टाईप, त्यानंतर सिंगल पॉईंट आणि त्यानंतर बेंट पॉईंट स्ट्रेट पॉईंट टाईप, हे 3 स्क्रायबरचे विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला प्रकार सांगितले आहे. विद्यार्थ्यांना अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. पुढचा क्वेश्चन घेतोय, क्वेश्चन क्रमांक 17. सरफेस गेज इज. सरफेस गेज हा काय आहे, मार्किंग टूल आहे, कटिंग टूल आहे, ड्रिलिंग टूल आहे की क्लॅम्पिंग टूल आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, सरफेस गेज हा मार्किंग टूल आहे. तर लक्षात घ्या, आपण बघू शकतात इथे काय केलं आहे, स्क्रायबर लावला आहे, बरोबर. इथे स्नग आहे म्हणजे तो गोल फिरू शकतो. त्याला स्क्रायबरला फिट करण्यासाठी नट दिला आहे, त्यानंतर स्पिंडल आहे आणि टेबल आहे. तर अधिकची माहिती बघून घ्या. लक्षात घ्या, इट कन्सिस्ट ऑफ कास्ट आयर्न बेस, स्पिंडल अँड स्क्रायबर. द स्पिंडल कॅन बी सेट ॲट ॲन इन अँगल. ठीक आहे. त्यानंतर स्क्रायबर कॅन ऑल्सो बी सेट ॲट एनी अँगल ॲट एनी हाईट फ्रॉम द बेस मॅक्झिमम टू द लेंथ ऑफ स्पिंडल. इट इज यूज फॉर मार्किंग पर्पजेस. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या याच्यावर मार्किंग करायचं आहे तर काय करायचं, सपोज एखादा हा तुमची काय आहे की एक असा बॉक्स घेतला आहे, तुम्हाला या ठिकाणी जर मार्किंग करायचं आहे तर काय करायचं, फक्त हा जो स्नग आहे ना तो वर खाली ही करून टाका. याला जर टेबलवर ठेवलं आणि फक्त जॉब त्याच्या पुढून जर नेला स्क्रायबरला फिक्स करून, तर तिथे लाईन ड्रॉ होऊन जाईल, बरोबर. अशा पद्धतीने मार्किंग करण्यासाठी याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 18 बघत आहोत. तर 18 क्रमांकाचा प्रश्न अगदी सोपा आहे, बेसिक क्वेश्चन आहे. द पोर्शन ऑफ द हॅमर यूज फॉर फिक्सिंग द हँडल, त्याला आपण काय म्हणतो, बरोबर. द पोर्शन ऑफ द हॅमर, समोरचा भाग हॅमर असतो. जर तुम्हाला हँडल फिक्स करायचं असेल तर आपण हँडल कुठे फिक्स करतो, तो आय होलच्या तिथे फिक्स करतो, या ठिकाणी फिक्स करतो. आता हॅमर आला आहे तर हॅमरची पार्ट बघून घ्या. याला आपण हेड म्हणतो, याला फेस म्हणतो, हा नेक झाला, हा पिन और क्लोज झाला, खिळे काढण्यासाठी त्याचा वापर करतो. त्यानंतर हा हँडल झाला, हा ग्रीप झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डायग्राम दिली आणि जर पार्ट विचारला तर तुम्हाला नक्कीच यायला हवं. अधिकची माहिती बघून घ्या. आय होल, तर आय होल काय म्हणतंय, आय होल इज मीन फॉर फिक्सिंग द हँडल. इट इज अ शेप टू फिट द हँडल रिजिडली. अ वेज फिक्स हँडल इन द आय होल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 बघूयात. अँड अँगल ऑफ BSW थ्रेड. BSW थ्रेड म्हणजे काय, ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थ. तर ब्रिटिश स्टँडर्ड विटवर्थमध्ये अँगल कोणता यूज केला जातो, तर लक्षात घ्या, यामध्ये 55 डिग्रीचा अँगल यूज केला जातो. आपण या ठिकाणी बघू शकतात. हे काय आहे की टूथचे अँगल दिले आहेत, हे टीथ आहे. तर हा जो अँगल आहे तो किती असतो, तो 55 डिग्री असतो थ्रेडमध्ये. पुढे जायचं आहे, क्वेश्चन क्रमांक 20 बघूयात. काय म्हणतो 20वा क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द हेवीएस्ट मेटल. तर खाली दिलेल्यापैकी मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि कॉपर, लीड यापैकी हेवीएस्ट मेटल कोणता आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, लीड हा विद्यार्थ्यांनो हेवीएस्ट मेटल आहे दिलेल्या 4 ऑप्शनपैकी. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज टू चेक द कॉन्सेंट्रिसिटी ऑफ द आउटसाइड डायमीटर. लिमिट गेज, डायल टेस्ट इंडिकेटर, साइन बार की व्हर्नियर बिव्हेल प्रोटेक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण डायग्राम जर बघितली तर लगेचच कळून जाईल. डायल टेस्ट इंडिकेटर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. आता बाकीचे जे लिमिट गेज आहे, साइन बार आहेत, व्हर्नियर लेव्हल प्रोटेक्टर आहेत, यांचा यूज काय हे माहीत पाहिजे तुम्हाला. लगेचच एकच प्रश्न परंतु 4 ते 5 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम डायल टेस्ट इंडिकेटरबद्दल माहिती घेऊन घ्या. Dial test indicator is a device used in various applications where small distances need to be measured accurately. म्हणजे डिस्टन्स मेजर करण्यासाठी डायल टेस्ट इंडिकेटर वापरतात. सच ॲज चेकिंग रन आउट द ब्रेक डिस्क, एंड फ्लोट ऑन द क्रँकशाफ्ट अँड कॉन्सन्ट्रिसिटी ऑफ द आउटसाइड डायमीटर. डायल टेस्ट इंडिकेटर कळालं की डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतात.
लिमिट गेजचा वापर कुठे केला जातो तर लक्षात घ्या, जे क्वालिटी असतं इंडस्ट्रीमधलं, जे क्वालिटी डिपार्टमेंट असतं त्यामध्ये लिमिट गेज यूज केला जातो. म्हणजे जो जॉब तयार झाला आहे तो एक तर रिजेक्ट करायचा किंवा ॲक्सेप्ट करायचं, हे दोन काम लिमिट गेज करत असतात. दोन गेज असतात, एक तर गो एंड गेज असतो आणि एक काय असतो नो गो गेज असतो. गो गेजचं काम काय आहे, हा ॲक्सेप्ट करायचा काय हे सांगतो. नो गो गेजचं काम काय असतं, हा रिजेक्ट करायचा का हे सांगतं. जर तुम्हाला एखादा जर होल, सपोज एखादा शाफ्ट आहे, शाफ्टचं जर तुम्हाला मेजरमेंट करायचं असेल तर त्यासाठी रिंग गेज वापरतो. जर तुम्हाला एखादा होल चेक करायचा असेल ते ॲक्युरेट आहे की नाही त्यासाठी तुम्ही प्लंज काय गेज आपण यूज करत असतो, प्लग गेज यूज करत असतो. पुढे जाऊयात. त्यानंतर साईन बार. ऑलरेडी बघा साईन बार अशा पद्धतीने असतो. साईन बारचं बेसिक काम काय असतं की अँगल मेजर करणं. सपोज याची जी ही टोटल हाईट आहे, बरोबर, तुम्ही काय करू शकता की इथे अँगल हा जो आहे तो तुम्ही मेजर करू शकतात. तुम्हाला हाईट माहीत आहे, तुम्हाला हे डिस्टन्स माहीत आहे, बरोबर. स्टँडर्ड डिस्टन्स असतं दोन व्हीलमधलं, त्या डिस्टन्सवरून तुम्ही काय करू शकतात, अँगल फाइंड करू शकतात. तसेच हे डिस्टन्स देखील विद्यार्थी मित्रांनो आपण फाइंड करू शकतो. फॉर्म्युला काय वापरायचा, साइन थिटा इज इक्वल टू काय, एच अपॉन एल. हा जर फॉर्म्युला वापरला तर तुम्ही इझिली काढू शकता. साइन थिटा म्हणजे काय की अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, बरोबर. त्यानंतर पुढे जाऊयात. आता पुढचा काय होता की शेवटचा होता व्हर्नियल बिव्हेल प्रोटेक्टर. तर व्हर्नियर बिव्हेल प्रोटेक्टर अशा पद्धतीने असतो. याचं पण काम काय आहे तर अँगल मेजर करण्यासाठी आपण वापरतो. बघून घ्या एकदा. बॉडी, ट्युरेट, ब्लेड लॉकिंग नट, ॲडजस्टेबल ब्लेड, अँगल आणि फिक्स्ड मेजरिंग ब्लेड. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22. इन दी लिमिट गेजेस द डायमेन्शन ऑफ नो गो एंड इज इक्वल टू. तर नो गो एंडचं जे डायमेन्शन असतं ते काय असतं तर लक्षात घ्या, मॅक्झिमम परमिसिबल डायमेन्शन हे असतं. कारण की काय, जर सपोज मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, कधी पण तुम्ही जो सपोज तुम्हाला एक शाफ्ट तयार करायचा आहे, बरोबर, हा शाफ्ट तयार करताना जर तुम्ही मशीनवर डायरेक्ट दिला तर त्याचे दोन डायमेन्शन असतात, बरोबर. तुम्ही जर डायरेक्ट 50 नाही सांगू शकत, तुम्हाला त्याला काय द्यावा लागतो, क्लिअरन्स द्यावा लागतो, टॉलरन्स द्यावा लागतो, +-0.2. म्हणजे काय 50.2चाही मला चालेल आणि 49.98चाही मला चालेल, असं 49.8चाही मला चालेल. याला तुम्ही टॉलरन्स म्हणतात. जेव्हा 50च्या वरती असं लिहिलं जातं +0.2 खाली 0.0 असतं, याला आपण युनिलॅटरल टॉलरन्स असे म्हणतो. परंतु 50वर जर असं लिहिलं -0.2 तर याला आपण काय म्हणतो, बायलॅटरल टॉलरन्स म्हणतो. म्हणजे दोन्ही साईडला तो टॉलरन्स आपण दिलेला आहे. तर लक्षात घ्या, नो गो एंड, जर शाफ्टसाठी नो गो एंड काय असणार आहे मॅक्झिमम परमिसिबल लिमिट त्याचा असणार आहे. म्हणजेच काय, शाफ्टचा मोठा जो भाग आहे, बरोबर, जे मॅक्झिमम परमिसिबल डायमेन्शन आहे ते नो गो एंड असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 23 बघूयात. Which among the following instruments are used to check the component only to ensure that sizes are within the prescribed limit in the mass production work? मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पार्ट प्रोड्यूस होतात ना, तर क्वालिटी डिपार्टमेंट काय करतं, त्यांच्याकडे गो आणि नो गो गेज असतात. ते फक्त काय करतात की ऑब्जेक्टला त्या गो आणि नो गो गेजमधून घालतात आणि चेक करतात. तर हे मास लेवलला केलं जातं, तर या ठिकाणी गेजेस यूज केले जातात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहेत. मी तुम्हाला इमेजच्या सहाय्याने देखील एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. गेजेस सर्वप्रथम बघून घ्या. गेजेस म्हणजेच काय, गेजेस इज अन इन्स्पेक्शन टूल यूज टू चेक दी प्रोडक्ट डायमेन्शन विथ रेस्पेक्ट टू इट्स मॅक्झिमम अँड मिनिमम एक्सेप्टेबल लिमिट. इट इज जनरली यूज टू सेग्रिगेट एक्सेप्टेबल अँड नॉन एक्सेप्टेबल प्रोडक्ट इन मास प्रोडक्शन विदाउट नोईंग एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ द डायमेन्शन. इथे तुम्हाला काही डोकं लावायचं गरज आहे का, नाही. रिंग गेजमध्ये काय करायचं, फक्त तो शाफ्ट घालून बघायचा, जातोय का, जातोय तर ॲक्सेप्टेल, नाही जाते साईडला टाकून दिला, बरोबर. प्लेन रिंग गेजमध्ये तसंच करा, शाफ्ट घाला, जातोय ओके ॲक्सेप्टेबल, नाही जाते रिजेक्ट. जर एखादा जर होल चेक करायचा असेल तर तुम्ही होलही चेक करू शकतात, बरोबर. म्हणजे हे काय आहे की एखादा हुशार माणूस जरी नसेल, ज्याला आपण लेम पर्सन म्हणतो, तोही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर्क करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 24. द पॉईंट अँगल ऑफ ट्यूब ड्रिल इन जनरल पर्पजमध्ये कोणता अँगल यूज केला जातो, पॉईंट अँगल. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 118 डिग्री हा अँगल यूज केला जातो. तर पॉईंट अँगल म्हणजे काय, सर्वप्रथम बघून घ्या. द अँगल बिटवीन द ड्रिल लिप्स अँड द पॉईंट अँगल ऑर कटिंग अँगल. तर या ठिकाणी तुम्ही लिफ अँगल विद्यार्थ्यांनो बघू शकतात. जनरल यूजसाठी तो किती असतो, तो 118 डिग्री असतो. ड्रिलचे काही पार्ट आहे ते बघून घ्या. हा आहे शँक डायमीटर, हा त्याचा ॲक्सिस आहे. त्यानंतर हा शँक लेंथ आहे, एवढी जी लेंथ आहे ती शँक लेंथ आहे.
मध्यभागी या ठिकाणी नेक आहे. त्यानंतर खाली तुम्ही हेलिक्स अँगल बघू शकतात. हा जो आहे तो हेलिक्स अँगल आहे, म्हणजे त्याचा व्हर्टिकल ॲक्सिस आणि तो जी लिप आहे, लिपसोबत केलेला अँगल कोणता असतो? हेलिक्स अँगल असतो. त्यानंतर ही एवढी जी आहे ती बॉडी आहे. त्याच्या खाली जी नेकपासून खालपर्यंत फ्लूट लेंथ आहे आणि ही ओव्हरऑल लेंथ आहे. हा लिफ रिलीव्ह अँगल आहे. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या किंवा ही PDF मी तुम्हाला शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न. अ वेज लाईक टूल यूज फॉर रिमूव्हिंग द शँक टूल फ्रॉम द नोज ऑफ द ड्रिलिंग स्पिंडल इज कॉल्ड. याला काय म्हणतात? तर याला आपण ड्रिल ड्रिफ्ट असे म्हणत असतो. ड्रिल ड्रिफ्टची विद्यार्थी मित्रांनो डायग्राम बघून घ्या. लक्षात घ्या, पेपरमध्ये सोपे क्वेश्चन येणार आहेत. एखादी डायग्राम दाखवतील आणि त्याचं नाव तुम्हाला विचारतील. एखादी डायग्राम दाखवतील, त्या पर्टिक्युलर पार्टला काय म्हणतात असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करून द्या. 200+ हे आजच्या व्हिडिओचं विद्यार्थ्यांनो टार्गेट आहे. लक्षात घ्या, हे जे कंटेंट आहे ते तयार करण्यासाठी आम्ही एफर्ट्स घेत आहोत. लक्षात घ्या, फ्रीमध्ये हे सर्व कंटेंट आहे. त्यामुळे तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर कंटेंट आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो 200+ लाईक झाल्यानंतर विद्यार्थ्यांनो नेक्स्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. लक्षात घ्या, जर तुम्हाला आमच्याशी कनेक्टेड राहायचं असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर हे टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यालाही जॉईन करून घ्या. दैनंदिन चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी करंट अफेअर्स मराठी याही चॅनलला तुम्ही लगेचच जॉईन करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, PDF कशी डाउनलोड करायची याच्या डिटेल्स मी या 2 टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, त्यामुळे तुम्ही लगेचच जॉईन करून घ्या. तसंच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत मोफत पोहोचवत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर विद्यार्थ्यांनो लगेचच क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो काही डाऊट असेल तर खाली तुम्ही कमेंट करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.